वा राधिका, मस्त बेत जमून आलाय, क्या बात है. येस मॅम. व्हॉट हॅपन्ड सर? आनंद भाऊजी, मिस्टर शहा, काय झालं? मिरची लागली का? हो, मिरची लागली तिखट. पाणी, साखर, पाणी आणा ना. मी साखर. हो, लवकर साखर आण. खूप मिरची तिखट होती. आनंद, ठीक आहेस ना? राधिका मॅम, तुम्ही पण बसा ना. बसा ना बहिणी. नाही नाही, नको नको नको. अथर्व घरी आहे ना, घरी जाऊनच जेवते. राधिका, तुला घरी जाईपर्यंत त्रास होणार आहे, त्यापेक्षा 2 घास खाऊन घे ना. अहो नाही, मॅम प्लीज बसा ना, प्लीज मॅम. बर जेनी, फार नाही पण तुझ्यातच थोडस खाऊ का? ओ माय प्लेजर, प्लीज. तुम्हाला काय झालं मॅम? काय झालं का शन्या? हा? तुला पण मिरची तिखट लागली का? पाणी द्या बरं तिला, पाणी द्या. नाही, ते खाली डास आहे, त्यामुळे मी पाय हलवून तो घालवत होते डास. इट्स ओके, इट्स ओके. तू थोडं पाणी घे, बरं हो. वाटेल तुला. अरे इट्स ओके यार, तर मिरची लागली असेल का मला काय म्हणते ना. घे. सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. व्हॉट इज दिस? म्हणजे बाय मिस्टेक. आय मीन इट. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके सर. एक्सक्यूज मी. आरामात आरामात ये, जेवण ठेवतो तुझ्यासाठी. अरे काय आहे? कशाला उगीच? अरे चुकून झाला यार, मुद्दाम नाही केलाय मी. हो ना, ते काहून मुद्दामून करतील? चुकून झालं असेल ना. चला चला, तुम्ही सगळे जेवा. आता काय डास नाही, काहीच नाहीये. आणि मिरची पण तिखट लागणार नाहीये. मिरची गेली वॉशरूम मध्ये. वा वा. चला, करायची सुरुवात. पनीर तुमचंही फेवरेट आहे का? तुम्हाला आवडतं म्हणून ऑर्डर केलं. खरं सांगायचं तर मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे. मी नॉनव्हेज आजपर्यंत कधीच खाल्लं नाही आणि इच्छाही होत नाही मला. बापरे, म्हणजे नंतर घराबाहेर जाऊन खावं लागणार. सॉरी, म्हणजे सहज तोंडातून निघून गेलं. विषयाला सुरुवात झालीये तर बोलूयात. हो, आपण त्याच्यासाठीच तर आलो. हे बघा मिस्टर गुप्ते,
माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही खूप चांगले आहात. कुठलीही मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार होईल. पण काय? पण सिंगल राहणं हा माझा चॉईस आहे. म्हणजे हाच तुमचा निर्णय समजायचा का मी? हो. मिस्टर गुप्ते, मुळात तुम्ही माझे खूप चांगले, खूप जवळचे मित्र आहात. आणि आपल्यातलं हे नातं आयुष्यभर असंच राहील. पण म्हणून ह्या नात्याला काहीतरी नाव द्यायची गरज आहे असं नाही वाटत मला. चला, म्हणजे तुम्हाला हे तरी मान्य आहे की मी तुमचा चांगला मित्र आहे. पण मला सांगा रेवतीजी, आपलं नातं खरंच फक्त मैत्रीच आहे? नाही, आपलं नातं मैत्री पलीकडचं आहे. पण म्हणून आपल्या ह्या नात्याला नवरा बायकोच्या बंधनात अडकवावं असं नाही वाटत मला. नात्यात खरेपणा महत्वाचा असतो. आणि कुठलंही नातं बंधनात असलं तरच टिकतं असं नाहीये ना. लग्न झालेल्यांचे सुद्धा घटस्फोट होतात. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्यांचेही मतभेद होतात. नातं हे एकमेकांमध्ये असलेल्या अंडरस्टँडिंग वरती टिकतं. नाहीतर राधिका आणि गुरुनाथच्या संसारात हे असं वादळ आलंच नसतं ना. हे बघा, आय कॅन अंडरस्टँड. आपल्यातलं हे नातं असंच राहील कायम. मी तुमच्याशी लग्न करायला नकार दिलाय सुबोध. सुबोधच, ह्यापुढे मिस्टर गुप्ते नाही. आपल्यात एक आपलेपण आहे, आपुलकी आहे, ती मला मान्य आहे. मला आदर वाटतो त्याबद्दल. पण सुबोध, एकदा स्वतःच्या मनाला विचारून मला सांग, आपल्यातल्या ह्या नात्याला खरंच काही गरज आहे नाव द्यायची? माझं बोलणं पटलं नाही का तुला? मी लग्नाला नकार दिला म्हणून राग आला का? नाही, मला तुझं म्हणणं अगदीच पटतंय रेवती. उलट तुझ्या या उत्तराने माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा आदर आणखीन वाढलाय रेवती. आणि आता मलाही नाही वाटत की आपल्या नात्याला काही नाव द्यायची गरज आहे. थँक्स. अरे नाही, थँक्स तर मी म्हटलं पाहिजे, कारण तू मला या खूप मोठ्या कोंडीतून सोडवलंय. मी उगाच त्या लग्न वगैरे विचारांमध्ये अडकलो होतो. आणि मला खूप आनंद आहे की आपल्यामध्ये हे मैत्री पलीकडचं नातं आहे. आणि त्याही पेक्षा जास्त आनंद याचा आहे की मी आयुष्यभर आता नॉनव्हेज खाऊ शकतो. एक चिकन तंदुरी. एक मिनिट, हे काय? अरे आत्ताच बोललो ना, अंडरस्टँडिंग रिस्पेक्ट. ना एक मिनिट, हे अंडरस्टँडिंग रिस्पेक्ट नंतर. माझ्या बरोबर असताना फक्त व्हेज हे खायचं. cheating आहे. कॅन्सल कॅन्सल.